नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्राचा भूगोल, त्यामध्ये महाराष्ट्राचा प्राकृतिक आणि राजकीय भूगोल ह्या घटकावरती आपण आयोगाचे 20 सराव प्रश्न म्हणजे आयोगाद्वारे वेगवेगळ्या परीक्षांना जे काही PYQ विचारले त्या PYQ पैकी 20 प्रश्न आपण आज इथे कव्हर करणार आहोत. आपल्या लेक्चरचं हे तिसरं पार्ट आहे. पार्ट 3. याआधी 2 भाग आपण घेतलेले आहे. तिसऱ्या भागामध्ये आपण 20 प्रश्न घेणार आहोत. मागील प्रश्नांमध्ये जे परीक्षा आहेत MPSC द्वारे घेण्यात आलेल्या आहेत त्या परीक्षांमधील प्रश्नांवर आधारित हे काही स्पष्टीकरणासहित सराव प्रश्नसंच आहे. प्रश्नसंच मी तुम्हाला आधी दाखवून देतो कशा पद्धतीने. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न दिसेल, पुढे स्पष्टीकरण दिसेल. अशा पद्धतीचं हे आपलं असणार आहे. ठीक आहे. एकंदरीत इथे किती 20 प्रश्न आहे आणि हे जे काही लेक्चर आहे या लेक्चरची तुम्हाला PDF नोट्स पाहिजे असतील ना तुम्हाला, तर नोट्स तुम्हाला मिळतील PDF फॉर्मॅटमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला. टेलिग्राम चॅनल हे, ठीक आहे, हे तुम्ही स्कॅन करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक असणार आहे मी कॉमेंट बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. चला तर वेळ न दवडता आपण काय करू, लेक्चरला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे ASO मुख्य परीक्षा 2022 ला आलेला प्रश्न आहे. जोड्या लावांचा प्रश्न आयोगाने आपल्याला विचारला आहे. प्रशासकीय विभाग व तालुके याच्यावरती हा प्रश्न आहे. एके ठिकाणी तुम्हाला प्रशासकीय विभाग सांगितले, दुसऱ्या ठिकाणी तालुके. अमरावती प्रशासकीय विभाग. आता ह्या प्रशासकीय विभागामध्ये एकंदरीत जिल्ह्यांची संख्या किती आहे, तर 5 आहे. नागपूरमध्ये 6 आहे, औरंगाबादमध्ये 8 आहे, त्यानंतर कोकणामध्ये 7 आहे. अशा पद्धतीने जिल्ह्यांची संख्या आहे. मग अमरावतीतल्या एखाद्या जिल्ह्यातला कुठला तरी एक तालुका असेल, ठीक आहे, तर मग तुम्हाला हा घाटंजी जो दिसतोय ना तो यवतमाळ या जिल्ह्यातला तालुका आहे. ठीक आहे. मग अमरावती अ ची जोडी काय असणार आहे, 4, म्हणजे 4 पासून उत्तराची सुरुवात असणार आहे. कुठे दिसते, पहिल्या आणि चौथ्या ऑप्शनला. त्यानंतर नागपूर आहे भिवापूर, नागपूर जिल्ह्यातलाच हा तालुका आहे, त्यामुळे याचं उत्तर असणार आहे 3. हे इकडे मी जे लिहिले ते जिल्ह्यांची संख्या होती. ठीक आहे, 3. मग हे 4 3 इथे पण आहे, 4 3 इथे पण आहे. आता 2 1 असेल किंवा 1 2 असेल. तर औरंगाबाद म्हणजे सध्याचा काय आहे, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये हिंगोली जिल्ह्यातला हा एक तालुका आहे सेनगाव. तर हिंगोली जिल्हा औरंगाबाद प्रशासकीय विभागात आहे. त्यानंतर कोकण प्रशासकीय विभागातला खालापूर नावाचा तालुका आहे जो रायगड जिल्ह्यामध्ये आहे. सेनगाव कुठे आहे, तर हिंगोली. ठीक आहे. आणि खालापूर कुठे आहे, तर रायगड. ठीक आहे. म्हणजे क ची जोडी काय असणार आहे, 2. क ची 2 इथे दिसते, म्हणजे ऑप्शन नंबर काय असणार आहे, उत्तर 1 असणार आहे. इथे मी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये सुद्धा सांगितलंय अमरावती विभागामध्ये यवतमाळ जिल्हा, आणि ह्या यवतमाळ जिल्ह्यातला एक तालुका आहे घाटंजी, जिथे यवतमाळमध्ये एकंदरीत किती तालुके बघायला मिळतात तुम्हाला, तर 16 तालुके. सर्वाधिक तालुके असलेले यवतमाळ आणि नांदेड आहे. तर त्यातलं नांदेड औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये येईल, म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात. आणि अमरावती प्रशासकीय विभागामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश होतो, जिथे 16 तालुके. तर अमरावती मध्ये आहेत 14 तालुके. ठीक आहे, असं लक्षात घ्या तुम्ही. नागपूर प्रशासकीय विभागात नागपूर जिल्ह्यामध्ये भिवापूर आहे, आणि इथे सुद्धा नागपुरात किती 14 तालुके आहे. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये हिंगोलीमध्ये सेनगाव आहे. त्यानंतर कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर नावाचा तालुका आहे. अशा स्वरूपात आपण स्पष्टीकरण सुद्धा इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आयोगाचा पुढचा प्रश्न आहे आपला ASO मुख्य परीक्षा 2022 ला आलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता क्रम बरोबर आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला क्रम विचारलेला आहे. ठीक आहे. तर आपण याची एक ट्रिक पाठ केली होती. कोणती, थर्ड माळावर बोर झाल्यास कुंभ आंबा फोडतो
आंबा फोडतो आंबोलीत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ट्रिक केली होती. थड म्हणजे थडघाट. थडमाडावर बोर झाल्यास म्हणजे बोरघाट. कुंभ म्हणजे कुंभारली घाट. आंबा म्हणजे आंबा घाट. फोंडा घाट, आंबोली घाट. अशा पद्धतीने आपण केले होते उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर आपल्याला थडघाट वरती प्रश्न नाहीये, त्यामुळे थडघाट नाहीये. पुढचा आहे आपला बोरघाट. बोरघाट सुद्धा इथे दिसत नाहीये. त्यानंतर आहे उत्तरेकडून दक्षिण आहे ना क्रम. तर कुंभारली घाट. कुंभारली घाटापासून सुरुवात झाली पाहिजे. इथे दिसतंय, इथे दिसतंय. आंबा घाट नाही. आंबा तर शेवटी आहे, म्हणजे कुंभारलीच्या नंतर येईल. आंबोली शेवटी येईल, त्यामुळे हे दोन ऑप्शन कट झाले. कुंभारली नंतर काय आहे? आंबा घाट आहे. मग आंबा इथे पण आहे, इथे पण आहे. त्यानंतर फोंडा घाट, त्यानंतर आंबोली. फोंडा घाट, आंबोली घाट, म्हणजे पर्याय क्रमांक 2 माझं उत्तर असणार आहे. तर हा कुंभारली घाट जो आहे तो कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो? कराड, चिपळूण. कुंभारली घाट कराड, चिपळूणना. आंबा घाट कोल्हापूर, रत्नागिरी. त्यानंतर फोंडा घाट कोल्हापूर पणजी. आंबोली घाट बेळगाव, सावंतवाडी. हे आपण पाठ केलं होतं. ठीक आहे. तर आपल्या ज्या काही नोट्स आहेत, जे आपण नोट्स बनवले, त्यामध्ये सुद्धा हे कव्हर केलेलं आहे आपण. वेगवेगळे घाट, हे आपण घाट कव्हर केले होते. त्यामध्ये तुम्हाला पहिला दिसत असेल थड घाट. हे बघा, मी इथे ट्रिक दिली होती. थड माडावर बोर झाल्यास कुंभ आंबा फोडतो आंबोलीत. थडघाट, बोरघाट, कुंभारली घाट, आंबा घाट, फोंडा घाट, आंबोली घाट. फोंडा घाट, आंबोली घाट. ठीक आहे. थडघाट वर कुठे आहे? मुंबई आणि नाशिक दरम्यान. माळशेज घाट माडावरून लक्षात ठेवू शकतो आपण. माळशेज सुद्धा आहे बरं. ठीक आहे. मुंबई आणि कल्याण होतो माळशेज घाट. त्यानंतर बोर म्हणजे पुणे, मुंबई. खंबाटकी, आता खंबाटकी या ट्रिकमध्ये नाहीये. ठीक आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण घाटांचं काय केलेलं आहे? ट्रिकच्या स्वरूपात तयार केलेलं आहे. त्यानंतर इतर जे काही परीक्षांना आलेले घाट आहेत ते सुद्धा आपण इथे देण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे जेणेकरून एकंदरीत तुमचे काय होईल? ते घाट जेवढे काही एक्झामला येतात ते कव्हर होऊन जातील. आणि ते सुद्धा नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अवेलेबल करून दिले. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे आपला कंबाईन गट ब पूर्व परीक्षेचा 2022 चा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत किंवा डोंगर आहे? आता महाराष्ट्राचा जर नकाशाचा विचार केला तर अशा पद्धतीचा हा आपला महाराष्ट्र आहे. एक रफ डायग्राम आहे, एक्झॅक्ट असाच आहे असं नाही, मात्र समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्र आहे. आता ह्या महाराष्ट्रातल्या पश्चिमेस म्हणजे ही बाजू झाली पूर्व, ही होईल पश्चिम, वेस्ट. तर ह्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेने, आता हा असा उत्तर दक्षिण दिशेने कोणता आहे पर्वत? तो आपल्याला माहिती आहे. सातपुडा आहे का? नाही, सातपुडा तर इथून जातो ना, महाराष्ट्राचा थोडासा भाग जातो, त्यामुळे हा येणार नाही. शंभू महादेव कुठे आहे? इकडे आहे खाली, त्यामुळे हा सुद्धा येणार नाही. सातमाळा असा आहे, त्यामुळे तो सुद्धा उत्तर दक्षिण नाहीये. सह्याद्री पर्वत त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. सह्याद्री पर्वत किंवा आपण त्याला काय म्हणतो? पश्चिम घाट. पश्चिम घाट, दोन नावं लक्षात ठेवा. भारतासंदर्भात कधी पण प्रश्न आला तर पश्चिम घाट असतं उत्तरामध्ये, ते उत्तर टिक करायचं आहे आपल्याला. काल आपण दोन प्रश्नांमध्ये ते बघितलं होतं. आता स्पष्टीकरण काय आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, माहिती आहे आपल्याला. इकडे काय आहे? अरबी समुद्र आहे. आणि या अरबी समुद्राला समांतर उत्तर दक्षिण दिशेने पसरलेला पर्वत रांगेला सह्याद्री असं म्हणतात. बघा, हा अरबी समुद्राला समांतर आहे. सातपुडा पर्वताच्या उत्तरेला पूर्व पश्चिम पसरला आहे. माफ करा, सातपुडा पर्वत जो आहे ह्या सह्याद्रीच्या उत्तरेला पूर्व पश्चिम पसरलेला आहे. बघा, इथे मी तुम्हाला सातपुडा सांगितलं. तर शंभू महादेव आणि सातमाळा ह्या सह्याद्रीच्या उपरांगा आहे, म्हणजे इथे उपरांगा आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे PSI मुख्य परीक्षा सप्टेंबर 2022 मध्ये झालेली, त्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. कोणत्या जिल्ह्यांची सीमा कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांना लागून आहे? ठीक आहे. कर्नाटक आणि कोणतं राज्य आहे? तेलंगणा. या दोन्ही राज्यांना लागून असलेल्या कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे? तर लातूर आहे का? नाही, कारण लातूर हा कर्नाटकला लागेल, मात्र तेलंगणाला नाही लागणार. त्यानंतर नांदेड, लातूर, इथे लातूर पुन्हा दिले त्यामुळे हे येणार नाही. गडचिरोली
फक्त कशाला लागणार आहे? तेलंगणा लागेल, मात्र कर्नाटकला नाही. त्यामुळे हे सुद्धा नाही. नांदेड लागतं कर्नाटक आणि तेलंगणा दोघांना. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 माझं उत्तर असणार आहे. नांदेड हा एकमात्र असा जिल्हा आहे जो तेलंगणा आणि कर्नाटक दोन्ही राज्यांना लागतो. तर कर्नाटकमध्ये एकंदरीत 7 जिल्हे आपल्या महाराष्ट्रातले लागतात आणि तेलंगणामध्ये एकंदरीत 4 जिल्हे. तर तेलंगणाचे 4 जिल्हे तुम्हाला सांगतो मी. गडचिरोली, त्यानंतर येईल चंद्रपूर, त्यानंतर येईल यवतमाळ आणि त्यानंतर शेवटचं येईल नांदेड. अशा पद्धतीने हे 4 जिल्हे लागतात. कुठे? तेलंगणा या राज्याला. नांदेड नंतर मग पुन्हा आपण कर्नाटकचा विचार करू. तर कर्नाटकचा आपण जर विचार केला, नांदेड येईल पहिला, त्यानंतर येईल लातूर, त्यानंतर येईल उस्मानाबाद, म्हणजेच आत्ताचा धाराशिव. ठीक आहे. धाराशिव, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. एवढे 7 जिल्हे आहेत. नांदेड, लातूर, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव 3 जिल्हे, 4, 5, 6, 7. ओके, 7 जिल्हे आहे. ठीक आहे. इथे एक्सप्लेनेशन मध्ये सुद्धा तुम्हाला दिलं आहे आणि आपल्या नोट्स मध्ये सुद्धा हा पॉइंट आपण कव्हर केलेला आहे. ठीक आहे. राजकीय भूगोल या नोट्स मध्ये कव्हर केला आहे. हे बघा, दक्षिणेला कर्नाटक आहे, 7 जिल्ह्यांच्या सीमा आहे. नांदेड इथे दिसतंय तुम्हाला आणि आग्नेयेला तेलंगणा आहे. इथे सुद्धा 4 जिल्हे, त्यातला नांदेड. ओके. मग कोणतं आहे उत्तर? फक्त नांदेड असणार आहे उत्तरामध्ये. तर कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. PSI मुख्य परीक्षा 2022 ला आलेला प्रश्न आहे. खालील ठिकाणांचा त्यांच्या उंचीप्रमाणे उतरत्या क्रम लावायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला काय दिलेले आहे? वेगवेगळे शिखर दिले आहेत, त्याचा आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. महाराष्ट्रातलं सर्वात उंचीचं शिखर कोणतं आहे? तर कळसुबाई. आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग क ची जोडी काय असणार आहे? उंचीप्रमाणे आपल्याला उतरता लावायचं आहे ना. सर्वात उंच आधी येईल, मग क आधी येईल. ह्या चौथ्या ऑप्शन मध्ये क दिसते का? नाही. मग आपली ट्रिक काय? कसा मी हसतो. क 6 वरून साल्लेर किती आहे? 1567, 1646 मीटर मध्ये आहे. हे सुद्धा मीटर मध्ये आहे. ठीक आहे. तर साल्लेर कुठे दिसतंय? मग इथे दिसतंय फक्त. म्हणजे ऑप्शन नंबर 2 माझं उत्तर आलं. दोघंच चेक केले फक्त तरी आपलं उत्तर येऊन गेलं. कसा मी हसतो, त्यावरून वरनं काय? हरिश्चंद्रगड. मग त्यानंतर कुंभारली आणि पुढे येईल रामटेक. अशा पद्धतीने हे आहे. कळसुबाई उंची किती आहे? साल्लेरची, हरिश्चंद्रगडची. ठीक आहे. कुंभारली घाट आणि सर्वात कमी उंची असलेला रामटेक ठिकाण कुठे आहे? नागपूर जिल्ह्यात. ओके, लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपलं पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. ASO मुख्य परीक्षेला आलेला प्रश्न आहे हा 22चा. कडप्पा प्रकारचा खडकांवरती आलेला प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतो? कडप्पा प्रकारचा खडक. तर कडप्पा प्रकारचा जो काही खडक आहे तो कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आढळतो. तर विंध्य श्रेणीचा जो काही खडक आहे तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. विंध्य श्रेणी. ठीक आहे. आपल्याला कडप्पा संदर्भात स्पष्टीकरण इथे दिले आहे. कडप्पा प्रणालीचे खडक प्रामुख्याने महाराष्ट्राच्या दक्षिण भागात, आता महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आढळतात. हे जर तुम्हाला माहिती असेल तर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आहे का नागपूर आणि चंद्रपूर? नाही. नांदेड आणि भंडारा हे सुद्धा नाही. मग अमरावती, नागपूर हे सुद्धा नाही. मग दक्षिण भागात असलेले 2च जिल्हे आहेत ना मग इथे ऑप्शन मध्ये, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. त्यावरून सुद्धा उत्तर काढता येतं. म्हणजेच कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. हे खडक जलजन्य म्हणजे सेडिमेंटरी प्रकारचे असून त्यामध्ये चुनखडक आणि शेल मोठ्या प्रमाणात आढळतात. ओके, लक्षात घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. नाशिक विभागामध्ये एकूण किती तालुके? असा हा प्रश्न आहे. ASO मुख्य परीक्षेला 2022 ला हा प्रश्न आलेला आहे. तर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या आहे 54. आता तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे, एकंदरीत आपल्या महाराष्ट्रात असलेले 6 प्रशासकीय विभाग आणि या 6 प्रशासकीय विभागांमध्ये किती किती तालुके आहेत ते तुम्हाला पाठ करणं अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण आपल्या नोट्स मध्ये सुद्धा याचा समावेश केलेला आहे.
ठीक आहे, तुम्हाला नोट्स दाखवतो मी. तालुक्यांवरती प्रश्न आहे की प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती तालुके आहेत. एक मिनिट. ठीक आहे, हा प्रादेशिक विभाग आहे, त्यामध्ये आपल्याला तालुके कळणार नाही. हा, हे आहे तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभाग. मग छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक तालुके 76, नागपूरमध्ये किती आहे 64, पुण्यामध्ये. मग कसं लक्षात ठेवायचं, तालुक्याच्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं एन पानके म्हणून लक्षात ठेवा, पानके तालुके. मग पान म्हणजे काय असणार आहे, पी म्हणजे पुणे, ए म्हणजे अमरावती, एन म्हणजे नाशिक आहे आणि त्यानंतर कोकण आहे. इथे एक लक्षात ठेवा, नागपूरला जास्त तालुके आणि नाशिकला कमी आहे. मग त्यावरनं 76, 64, 58 दोन कमी करायचे, 56 दोन कमी करायचे, 54 आणि त्यानंतर 47. आपण ट्रिक इथे लिहून घेऊ. ठीक आहे, काय आहे आपली ट्रिक, एन पान के. तालुके विचारले ना, मग तालुक्यामध्ये के आहे शेवटी आणि इथे पानकेमध्ये के आहे, असं लक्षात ठेवा, पानके. मग ए वरून काय, औरंगाबाद. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये किती आहे, 76 तालुके. त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभाग किती तालुके, 64 तालुके. पुणे प्रशासकीय विभाग किती आहे, 58 तालुके. अमरावती प्रशासकीय विभाग किती आहे, 56 तालुके. नाशिक प्रशासकीय विभाग किती आहे, 54 तालुके. आणि कोकण प्रशासकीय विभागामध्ये आहे 47 तालुके. अशा पद्धतीने एकंदरीत तालुके आहे. हे काय, 6 प्रशासकीय विभाग. तर आपल्याला नाशिक वरती प्रश्न विचारलाय, किती आहे, 54. ठीक आहे, आलं असेल तुमच्या लक्षात. आणि नाशिक प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत, तर 5. ते 5 जिल्हे कोणते, नाशिक आहे, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. आणि एकूण तालुक्यांची संख्या जर यांची काउंट केली तर ती 54 भरेल. ऑप्शन नंबर 1 माझं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात. तर महाराष्ट्राचा जर असा आपण विचार केला, हा आपला महाराष्ट्र आहे. ठीक आहे, असा हा आपला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचा हा पूर्वेकडचा जो भाग आहे, तुम्हाला विचारलाय की काय म्हणतात याला. मराठवाडा म्हणतो का, नाही, मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग इथपर्यंतचा असा प्रदेश, तो मराठवाडा येणार नाही. कोकण, कोकण तर इकडे आहे ना, मग कोकण पण येणार नाही. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सह्याद्रीला ओलांडल्यावर पश्चिम महाराष्ट्र, तो सुद्धा नाही. मग विदर्भ आहे. विदर्भ कुठे, ऑप्शन नंबर 3 माझं उत्तर असणार आहे. महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील जो काही भौगोलिक आणि प्रशासकीय विभाग काय आहे, विदर्भ आहे. नागपूर आणि अमरावती या 2 प्रशासकीय विभागांचा मिळून हा यामध्ये समावेश होतो आणि एकूण जिल्ह्यांची संख्या 11 आहे. नागपुरातले 6 आणि अमरावतीतले 5 जिल्हे. म्हणजे अमरावती प्रशासकीय विभागातले 5 जिल्हे आणि नागपूर प्रशासकीय विभागातले 6 जिल्हे, असे एकंदरीत 11 जिल्ह्यांचा समावेश यामध्ये होतो. विदर्भ आहे. पुढचा प्रश्न आहे आपला एएसओ मुख्य परीक्षा 2022 चा प्रश्न आहे. भारतातील एकूण खेड्यांपैकी किती टक्के खेडे हे महाराष्ट्रात आहे. असा प्रश्न जेव्हा आयोग विचारतो ना, तर हा असतो फॅक्टचा प्रश्न आहे. फॅक्च्युअल प्रश्न जेव्हा असतो ना, तेव्हा एक्झॅक्ट उत्तर माहिती असल्याशिवाय आपण उत्तर देता येत नाही. मग एक्झॅक्ट उत्तर आपल्याला त्यावेळेस माहिती नव्हतं कोणालाच, तरी पण बऱ्याच मुलांनी काय पण, मी सुद्धा होतो एक्झामला, मी इथे काय टिक केलं, सगळ्यात छोटं नसेल आणि सगळ्यात मोठं नसेल, मग मी टिक केलं हे आणि तेच आयोगाने उत्तर दिलं. ठीक आहे, अशा पद्धतीने काहीतरी एक ट्रिक लावलेली, मात्र ते तसं काही आहे नाही. ठीक आहे, नेहमी ही ट्रिक काही कामी येऊ शकत नाही. तर एक गोष्ट आहे मात्र, हा ऑप्शन आपल्याला एलिमिनेट करता येतो. कसा बघ, तर मग भारतातील एकूण खेड्यांपैकी किती टक्के खेडे महाराष्ट्रात आहे असं विचारलं, मग एक्झॅक्ट टक्के असणार आहे का, काहीतरी पॉइंट मध्ये पण असेल ना, मग इथे एक्झॅक्ट दिले, त्यामुळे मी हा ऑप्शन सर्वात आधी एलिमिनेट केला होता. ठीक आहे, अशा पद्धतीने एलिमिनेट एकच ऑप्शन होतो, 3 ऑप्शन मध्ये आहे तुम्ही, मग 3 ऑप्शन मध्ये तुम्हाला रिस्क घेता येत नाही. ऍक्च्युली हे प्रश्न सोडवायला नको आहेत. 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण खेड्यांपैकी किती आहे, 7.22% खेडी महाराष्ट्रात आहे आणि त्यांची एकूण संख्या आहे 43,665. ओके, एवढी संख्या आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. एचटीआय मुख्य परीक्षा 2022 ला आलेला प्रश्न आहे. लावा रसाचे उद्रेक
व वहन होऊन दख्खनच्या पठाराची निर्मिती कधी झाली? तर आपल्याला माहिती आहे दख्खनच्या पठाराची निर्मिती कधी झाली असा पण आपल्याला प्रश्न आलेला आहे. मग कशामुळे झाली? तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. ठीक आहे. आणि ह्या ज्वालामुखीचा उद्रेक कधी झालाय असा आपल्याला प्रश्न विचारला. कधी झालाय याचे काही आपल्याकडे पुरावे नाही देऊ शकत आपण. साधारणतः अंदाज लावू शकतो. आणि हे सगळे आकडे दशलक्ष वर्षापूर्वीचे. ठीक आहे. मग कोणाच्याच हे नोंदीचे नसतात आणि वेगवेगळ्या रेफरन्स बुकमध्ये वेगवेगळे उत्तर असल्यामुळे हा सदरचा प्रश्न काय केला आहे आयोगाने रद्द केलेला आहे. ठीक आहे. सुमारे इथे काय दिलंय आपण 65 ते 66 दशलक्ष वर्षापूर्वी वेगीय ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाला आहे क्रेटेशियस कालखंडामध्ये. मात्र इथे ऑप्शन नाही त्यामुळे उत्तर काय झालाय प्रश्न रद्द झालाय. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. एसटीआय मुख्य परीक्षेला जुलै 2022चा हा प्रश्न आहे आलेला. यामध्ये काय विचारलंय आपल्याला औरंगाबाद विभागातील म्हणजेच आताचा छत्रपती संभाजीनगर आणि ह्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी आणि सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते आहेत? तर आपण ह्याच काल पण एक प्रश्न घेतलाय ह्याच स्वरूपातला होता, ह्याच प्रशासकीय विभागावरचा होता. ठीक आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला कुठला आहे? मग हिंगोली आहे. आणि सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला बीड आहे. त्यामुळे हिंगोली आणि बीड असं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 ते माझं उत्तर असणार आहे. तर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर सध्याचं त्यामध्ये हिंगोली. ठीक आहे. सेनगाव तालुका आता बघितला होता आपण. हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान म्हणजे किती आहे? 4526. तर बीड हा सर्वात मोठा म्हणजे 10,693. हे आकडे काल सुद्धा आपण बघितले होते. ठीक आहे. मग त्याच दृष्टीने आपण आपल्या नोट्समध्ये पण काय केलंय सर्वात मोठा आणि सर्वात छोटा तालुका किंवा जिल्हा माफ करा तालुका नाही. हे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आणि सर्वात छोटा जिल्हा याच्यावरतीच आयोगाने प्रश्न विचारला. त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये अमरावती नाही अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर म्हणतो आपण याला आता. आणि त्यानंतर नंदुरबार सगळ्यात क्षेत्रफळात लहान. पुण्यामध्ये पुणे सर्वाधिक क्षेत्रफळाचा तर कोल्हापूर सर्वात कमी क्षेत्रफळाचा. नागपुरात गडचिरोली सर्वाधिक क्षेत्रफळाचा, भंडारा सर्वात कमी क्षेत्रफळाचा. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ यवतमाळचे तर सर्वात कमी वाशिमचे. कोकण प्रशासकीय विभागामध्ये रत्नागिरी 8,208 तर मुंबई शहर सर्वात कमी 157 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळाचं. अशा पद्धतीने आपण इतर सुद्धा प्रशासकीय विभागामधले सर्वाधिक आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचे काय बघितले जिल्हे बघून घेतले. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. एसटीआय मुख्य परीक्षा 2022 ला आलेला हा प्रश्न आहे. बीड जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? याच्या आधीच्या प्रश्नामध्ये आपण बघितलंय इथे दोनदा झालंय. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 माझं उत्तर असणार आहे. 8 जिल्हे आहेत या प्रशासकीय विभागामध्ये. ठीक आहे. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग ठरतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पीएसआय मुख्य परीक्षा 2022 ला आलेला प्रश्न आहे आणि अस्तंबा शिखर विषयी विचारलाय तुम्हाला इथे. तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठीक आहे. या संदर्भात नंदुरबारमध्ये तोरणमाळ या पठारावरती ते आहे. ठीक आहे. आपल्या नोट्स मध्ये सुद्धा कव्हर केलंय आपण. एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला. हे बघा सातपुडा पर्वतरांग दाखवली आपण. त्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये अस्तंबा शिखर. सातपुडा पर्वतरांगेतलं सर्वात उंच शिखर जर विचारलं ना त्याचं उत्तर धूपगड द्यायचं. हे बघा भारतातल्या सातपुडा पर्वतातील सर्वोच्च ह्या बॉटमच्या राईट कॉर्नरला तुम्ही बघा तिथे तुम्हाला दिसते की भारतातील सातपुडातील सर्वोच्च धूपगड हे शिखर जे काही आहे ते किती आहे 1350 मीटर आणि ते आहे एमपी मध्ये. आणि त्याच्याच थोडं लागून आहे नंदुरबारला अस्तंबा नावाचं शिखर आणि त्याची उंची किती आहे 1325. म्हणजे ही 25 मीटरचा दोघांमध्ये फरक आहे. ठीक आहे. आणि तोरणमाळ डोंगर रांगावरती म्हणजे पठारावरती नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. इथे एक्सप्लेनेशन मध्ये सुद्धा मी देण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. इथे काय म्हटलंय दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शिखर आहे मात्र महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा आहे. एमएस चा विचार केला तर पहिला आणि भारताचा विचार केला तर दुसरा. का बरं दुसरा? तर पहिला कोणता आहे मग धूपगड.
आणि ते किती आहे 1350 मीटर. आणि तो कुठे आहे धूपगड? MP मध्ये, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे आपला PSI मुख्य परीक्षा 2022चा हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात रिकामी जागा खडक पूर्व विदर्भ व कोकण खेरीज सर्वत्र आढळतो. हा आहे आपला महाराष्ट्र. ठीक आहे, असं महाराष्ट्र काढूया आपण. ठीक आहे, अशा प्रकारे महाराष्ट्र आहे. ठीक आहे, समजून घ्या. एकदम एक्झॅक्ट डायग्राम मी काढू शकत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा महाराष्ट्र आहे. कोकणची किनारपट्टी एवढा भाग सोडला आणि इकडला भाग सोडला तर तुम्हाला इथे सर्व अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय दिसणार आहे? MH पठार. MH पठार म्हणजे कशाचा बनलाय? तर बेसॉल्ट पासून बनलाय. आणि यालाच आपण असिताश्म खडक असे सुद्धा म्हणतो. ठीक आहे, अग्निजन्य खडक आहे हा. आपण आपल्या नोट्सला कव्हर केलाय हा. बघूया नोट्स मध्ये आहे का. दख्खनचे पठार. ठीक आहे, 86.60% भूभाग या पठाराने व्यापलेला आहे. निर्मिती 70 दशलक्ष वर्षापूर्वी झालेली आहे. ठीक आहे, गोदावरी खोरे नरसड्यासारखा बाकीची डेटा आपण दिलाय. ठीक आहे, हे बघा, एवढा हा कोकणाचा पट्टा सोडला आणि हा एवढा पूर्व विदर्भाचा भाग सोडला तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मग काय आहे? दख्खनचं पठार आहे. डेक्कन प्लॅट्यू लक्षात घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 15. PSI मुख्य परीक्षा जुलै 2022 ला आलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रातील घाटांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा, असा हा प्रश्न आहे. घाटांवरती प्रश्न आहे. पुणे आणि बारामती मार्गावर दिवा घाट आहे. हो, हे करेक्ट आहे. पुणे आणि बारामती दिवा घाट आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरी या मार्गावर आंबोली नाही, आंबा घाट आहे. कोल्हापूरची अंबादेवी. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. आणि हे रत्नागिरी त्याला लागलेलं आहे, त्यामुळे लक्षात येऊन जाईल आंबा घाट आहे. आंबा, रत्नागिरीचा आंबा पण फेमस आहे आणि कोल्हापूर अंबादेवी, अशावरून लक्षात ठेवा. आणि आंबोली कुठे आहे मग? बेळगाव आणि सावंतवाडी या दोघांच्या दरम्यान आहे. ठीक आहे, आंबोली. त्यामुळे हे चुकीचं आहे, हे करेक्ट आहे. अ फक्त बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 माझं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुणे बारामती दिवा घाट आहे. कोल्हापूर रत्नागिरी यांच्या दरम्यान आंबा घाट आहे. आंबोली घाट कुठे आहे? बेळगाव आणि सावंतवाडी दरम्यान आहे. आपण आपल्या नोट्स मध्ये सुद्धा कव्हर केलेला आहे. घाट हे बघा, पश्चिम घाट आहे हा. ठीक आहे, घाट दाखवतो तुम्हाला कुठे. हे आहेत घाट. ठीक आहे, आंबा घाट कोल्हापूर आणि रत्नागिरी दरम्यान आहे. तर आंबोली बेळगाव आणि सावंतवाडी दरम्यान आहे. आणि पहिल्या प्रश्नामध्ये असलेला कोणता घाट आहे? पुणे बारामती दरम्यान दिवा घाट आहे. दिवा घाट इथे कव्हर केलेलं दिसत नाहीये, आहे. पुणे बारामती दरम्यान शेवटचा दिला आहे दिवा घाट. ओके, म्हणजे आपले जे काही नोट्स आहे त्यामध्ये सुद्धा आपण तयार करून दिलेलं आहे. आणि नोट्स आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी आपण अपलोड केले आहेत, तुम्ही बघू शकता, डाउनलोड करू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे आपला 16व्या क्रमांकाचा राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेला प्रश्न आहे. 2022चा प्रश्न आहे. तरंग घर्षित चबुतरा महाराष्ट्राच्या रिकामी जागा किनाऱ्यावर आढळतो. ठीक आहे, तर महाराष्ट्रात बामणोली, नागाव, आचरे हे सगळे किनारे आहेत. हे रायगड जिल्ह्यात आहे, रायगड. ठीक आहे, त्यातला हरिहरेश्वर जो आहे ना, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला. हे उत्तर आहे तरंग घर्षित चबुतरा संबंधी हा प्रश्न आहे. स्पष्टीकरण बघूया आपण. सागरी लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे काय होते? किनाऱ्यावरील खडकांची काय होणार? झीज होणार. वारंवार ह्या जी सागरी लाटा आहे येऊन किनाऱ्यावरचे जे काही खडक असणार आहे त्याच्यावरती आदळतील. मग काय होईल? झीज होईल ना त्या खडकांची. आणि ती झीज होऊन सपाट पृष्ठभाग तयार होतो, त्याला तरंग घर्षित चबुतरा. घर्षण होते ना, मग तरंग घर्षित चबुतरा. कशामुळे घर्षण होते? तरंगामुळे, म्हणजेच सागरी लाटांमुळे. तर मग काय होतोय? चबुतरा तयार होतोय. आणि हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर किनाऱ्यावर अशी भूरूपे प्रामुख्याने पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यामुळे हरिहरेश्वर हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे 17वा, राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेला प्रश्न. सॉरी, प्रश्नाकडे येऊया आपण. महाराष्ट्र, अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण पसरलेला जो काही किनारपट्टीचा प्रदेश आहे महाराष्ट्र, त्याला आपण काय म्हणतो? कोकण किनारा म्हणतो ना. कारवार, मलबार नाही, कोरोमंडल नाही. ठीक आहे, तर मग हे कारवार आणि मलबार कुठे आहे? तर हे आहे आपल्याला कुठे दिसणार आहे? कर्नाटक आणि केरळ राज्यात. इथे मी तुम्हाला भारताचा नकाशा देण्याचा एक प्रयत्न करतो, जमला तर बघा. ठीक आहे, अशा स्वरूपात एक तात्पुरत्या स्वरूपात आपण काढून घेऊ. ठीक आहे, अशा स्वरूपाचा एक भारत आहे आपला. ठीक आहे. जम्मू काश्मीर पाकिस्तानात जायला नको म्हणून अजून काढून घेतो जास्त. ठीक आहे, हा महाराष्ट्र आहे. इथे महाराष्ट्र आहे, आपल्याला माहिती आहे हा कोकण किनारा आहे. आपल्या लगतच लागलेला कोणता आहे? कर्नाटक राज्य आहे आणि त्याच्या खाली आहे केरळ राज्य. मग हा किनारा कुठला आहे? तर कारवार आणि मलबार. ठीक आहे, कारवार आणि मलबार म्हणतात यांना. तर कोरोमंडल या ठिकाणी म्हणजे पूर्वेकडे आहे भारताच्या. ठीक आहे, अशा पद्धतीने उत्तर असणार आहे. पर्याय पर्याय क्रमांक 1 मध्ये फक्त क दिले, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 माझं उत्तर असणार आहे. ठीक आहे, कोरोमंडलचा किनारा जो काही आहे तो पूर्व किनाऱ्याला म्हणतात. तामिळनाडू. तामिळनाडू. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेला 2022 ला आलेला प्रश्न आहे. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर जिल्ह्याचा पाठ आहे तो. जेव्हा आपण शिखरे पाठ करतो त्यासोबतच आपण काय पाठ केलं पाहिजे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि किती उंची आहे? तर 1646 त्याची उंची आहे. अहमदनगर जिल्ह्यातला कोणत्या तालुक्यात आहे? तर अकोले नावाच्या तालुक्यात आहे. एकदा आयोगाने प्रश्न विचारला होता की अकोले नावाचा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर त्याचं उत्तर आहे. त्यानंतर क्रमांक येतो साल्हेरचा. साल्हेर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, लक्षात घ्या. आपल्या नोट्समध्ये सुद्धा आपण कव्हर केलं आहे. ठीक आहे, हे बघा तुम्हाला मी काय दिलंय? उंची दिली आहे. उंची सोबतच शिखराचं नाव तर देणारच ऑब्व्हियसली, मात्र इथे कंसामध्ये जिल्हे सुद्धा दिले. नगर म्हणजे अहमदनगर, साल्हेर नाशिकमध्ये, महाबळेश्वर सातारा, हरिश्चंद्रगड नगर, सप्तशृंगी नाशिक, तोरणा पुणे, अस्तंबा नंदुरबार, त्र्यंबकेश्वर नाशिक, तौला नाशिक, वैराट अमरावती, चिखलदरा अमरावती, हनुमान धुळे आणि गडलगट्टा हे आहे गडचिरोली. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे तुम्ही हनुमानच्या ठिकाणी धुळे लिहून घ्या. चिखलदरा माहिती आहे, वैराट माहिती आहे आपल्याला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे आपला 19. कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स मध्ये आलेला हा प्रश्न आहे. 2021 ला आलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर विचारले आपल्याला. आताच आपण बघितलं. ठीक आहे, दुसरं सर्वात उंच शिखर कुठलं आहे? साल्हेर आहे. साल्हेर नाशिक जिल्ह्यात 1567. ठीक आहे, त्यामुळे साल्हेर याचं उत्तर असणार आहे. माफ करा, कळसुबाई, साल्हेर आणि महाबळेश्वर अशा पद्धतीने रचना आहे. पर्याय क्रमांक 3 माझं उत्तर असेल. शेवटचा प्रश्न आहे आज आपल्या सिरीज मधला हा. ठीक आहे, पार्ट 3 आहे हा. पार्ट 3 मधला हा शेवटचा प्रश्न आहे. 20 प्रश्न आपल्या इथे पूर्ण होतात. कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षेला 2021 ला आलेला प्रश्न आहे. भारताच्या कोणत्या औद्योगिक क्षेत्रास भारताचे ह्रूर म्हणून ओळखतात? तर छोटा नागपूरचा जो काही पठार आहे, पर्याय क्रमांक 4, हे औद्योगिक प्रदेश भारताचे ह्रूर म्हणून ओळखतो. तर ह्या प्रदेशाला भारताचे ह्रूर का म्हणायचं? तर जर्मनीमध्ये ह्रूर खोऱ्याप्रमाणेच या प्रदेशामध्ये कोळसा, लोह खनिज आणि इतर खनिजे प्रचंड साठे आहे. ज्यामुळे याला भारताचं ह्रूर असे म्हणतो. ठीक आहे, आपल्याला आयोगाने पूर्वेकडील जिब्राल्टर
जिब्राल्टर असा सुद्धा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर होतं रायगड. ठीक आहे. भारताचे रूर असा प्रश्न विचारला, छोटा नागपूर पडला. ठीक आहे. जर्मनीतलं हे रूर नावाचं एक ठिकाण आहे जिथे सर्वाधिक काय आहे, औद्योगिक विकास झालेला आहे. त्यामुळे भारतामध्ये असं कुठे झालेलं आहे का मग, तर छोटा नागपूर पठार आहे जिथे लोह खनिज, कोळसा वगैरे मोठ्या प्रमाणात आढळतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आपले 20 प्रश्न इथे कव्हर केले. तुम्हाला समजलं असेल आपण कशा पद्धतीने घेऊन राहिलोय. पार्ट 3 आपला इथे पूर्ण झालाय. आणखी आपले पार्ट येणार आहेत. पुढचे पार्ट कधी कधी येईल ते मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती कळवेल. ठीक आहे. लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना सांगा, त्यांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. ठीक आहे. लाईक करा व्हिडिओला, आणि व्हिडिओ खाली तुम्हाला काय देणार, मी टेलिग्राम चॅनलची लिंक देणार. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ह्या लेक्चरची PDF तुम्हाला तिथे मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो.